प्रेक्षक हो नमस्कार. मराठी ऑल अपडेट मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. कापुरावरती जाळा हे एक पान, होतील सर्व इच्छा पूर्ण. मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण एक अत्यंत चमत्कारिक आणि प्रभावी उपाय बघणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला कापरावरती एक पान जाळायचं आहे आणि ते आहे तमालपत्र. अर्थात तमालपत्र हे आपण मसाल्यामध्ये वापरतो. तर याच तमालपत्राचा उपाय जो अत्यंत पॉवरफुल आहे, जो लगेचच काम करतो, तिसऱ्या दिवशीच तुम्हाला याचा रिझल्ट बघायला मिळतो आणि अनेकांना याचा रिझल्ट आलाय, असा उपाय आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. तर अत्यंत साधा सोपा उपाय आहे. त्यासाठी आपल्याला तमालपत्र, एक खराब किंवा तुमच्या घरातली स्टीलची प्लेट, कापूर आणि काडेपेटी आणि लाल, निळा किंवा हिरव्या रंगाचा स्केच पेन लागणार आहे. चला तर मग बघूयात नेमका तमालपत्राचा हा उपाय कोणता आहे. मात्र व्हिडिओ पुढे पाहण्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अत्यंत साधा सोपा असा उपाय आहे. त्यासाठी तुम्हाला एक तमालपत्र घ्यायचंय आणि त्या तमालपत्रावरती जी काही तुमची इच्छा आहे ती तुम्हाला लिहायची आहे. पण लक्षात ठेवा, ती इच्छा पूर्ण झालेली आहे अशी तुम्हाला त्या तमालपत्रावरती लिहायची आहे. आणि इच्छा लिहायला सुरुवात करताना सर्वात आधी तुम्हाला स्वस्तिक काढायचंय. म्हणजे एक तमालपत्र घ्या, सर्वात आधी तुम्ही त्या तमालपत्रावरती स्वस्तिक काढा आणि जर तुमची इच्छा तुमच्या नवऱ्याशी संबंधित असेल, म्हणजे माझ्या नवऱ्याची दारू सुटू दे, माझ्या नवऱ्याला चांगली नोकरी लागू दे, माझ्या आणि नवऱ्यामध्ये सतत भांडणं होत आहेत तर ती भांडणं कमी होऊ दे, म्हणजे पतीशी रिलेटेड, नवऱ्याशी रिलेटेड जर काही इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला लाल पेनाने लिहायची आहे. आणि जर तुमची पैशाशी संबंधित इच्छा असेल, म्हणजे मला नोकरी लागू दे, चांगला पैसा लागू दे, माझं कर्ज फिटू दे, म्हणजे आर्थिक गोष्टीशी रिलेटेड इच्छा असेल तर ती तुम्हाला हिरव्या पेनाने लिहायची आहे. आणि जर तुमच्याकडे लाल किंवा हिरवा दोन्ही पेन उपलब्ध नसतील तर तुम्ही ती इच्छा निळ्या पेनाने सुद्धा लिहू शकता. निळा पेन दोन्हीलाही चालतो, मात्र शक्यतो लाल आणि हिरवा वापरण्याचा प्रयत्न करा. मग आता त्या तमालपत्रावरती स्वस्तिक काढून तुम्ही तुमच्या मनातली जी इच्छा लिहिली आहे, जशी की पूर्ण झालेली आहे, म्हणजे वर्तमानामध्ये ती पूर्ण झालेली आहे अशा पद्धतीने लिहायची आहे. समजा तुम्हाला नोकरीची इच्छा असेल तर मला नोकरी लागली आहे, धन्यवाद. तुम्हाला लग्न लवकर व्हावं असं वाटत असेल तर माझे लग्न झाले आहे, धन्यवाद. मी खूप श्रीमंत झालो आहे, धन्यवाद. माझ्या मुलीला चांगली नोकरी लागली आहे, धन्यवाद. माझे स्वतःचे घर झाले आहे, धन्यवाद. अशा पद्धतीनं इच्छा लिहायच्या आहेत. आणि त्यानंतर दोन्ही हातामध्ये हे तमालपत्र धरून तुमची इच्छा 3 वेळा म्हणून हे तमालपत्र जाळायचं आहे. आणि जळल्यानंतर जी राख राहते ती तुळशीमध्ये टाकून द्यायची आहे. हा उपाय अत्यंत प्रभावशाली आहे. तिसऱ्याच दिवशी याचा तुम्हाला परिणाम दिसेल. अशाच नवनवीन अपडेटसाठी मराठी ऑल अपडेटला सबस्क्राईब करा.